Hello students, we are going to learn a new topic, circles. Now we are going to learn a new topic. Which shape is this? Which shape is this figure? Is this instrument? Tell me, which shape? This is a circle. This shape is circular shape. This shape is circular shape. And which shape is this? Which shape is this? This is also circular shape. This is a circular shape. Now this is a circular shape. Now we are going to learn the elements of circles: radius, chord and diameter. This is a circle and PM is a radius of circle. PM is radius of the circle. The line joining the center of the circle to any point on the circle is called a radius of circle. म्हणजे काय तर मध्यबिंदूपासून वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूवर एका बिंदूतून जी रेषा काढली जाते त्याला काय म्हणतात तर त्याला रेडियस असं म्हणतात. रेडियस मीन्स त्रिज्या. मग रेडियस जे आहे या ठिकाणी दिस इज द सेंटर पॉईंट ऑफ दिस सर्कल. दिस इज द सेंटर पॉईंट ऑफ दिस सर्कल and this is the point M. The point M is on the circle. The point M is on the circle. Point P and point M are joining and PM is the radius of this circle. PM is radius of this circle. Various radius of the circles look at this figure. This is a circle and here is MN. MN is the chord of this circle. MN is the chord of this circle. What is mean by chord? A line joining any 2 points on a circle is called chord. A line joining any 2 points on a circle is called a chord. म्हणजे वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास जीवा असे म्हणतात. chord means जीवा. chord means जीवा. Line MN is chord of this circle. Line AB is diameter of this circle. Line AB is diameter of this circle. A chord passing through the center of the circle is called diameter. A chord passing through the center of the circle is called diameter. म्हणजे chord जी असते ती जेव्हा सेंटर पॉईंट मधून जाते, हा जो आहे P इज द सेंटर पॉईंट ऑफ दिस सर्कल आणि हा जो कॉर्ड आहे हा काय केलेला आहे तर सेंटर पॉईंटमधून गेलेला आहे आणि या सेंटर पॉईंटमधून गेल्यामुळे याला आपण काय म्हणतो डायमीटर असं म्हणतो. डायमीटर मीन्स व्यास. हा जो आहे AB इज द डायमीटर ऑफ दिस सर्कल अँड ही इज पासिंग थ्रू द सेंटर पॉईंट ऑफ दिस सर्कल. line AB is passing through the center point of this circle. This is a chord. हा जो chord असतो हा सगळ्यात मोठा असतो आणि जो डायमीटर असतो डायमीटर हा सुद्धा काय असतो chord असतो आणि या ठिकाणी डायमीटर जो असतो हा वर्तुळाचा सर्वात मोठा chord असतो. हे लक्षात ठेवा. समजलं. मग डायमीटर
आता वर्तुळाला असंख्य डायमीटर असू शकतात आणि असंख्य रेडियस जे असतात हे असू शकतात. या ठिकाणी पी ए इज रेडियस ऑफ दिस सर्कल, पी बी इज ऑल्सो रेडियस ऑफ दिस सर्कल. मग आपण जर पाहिलं तर पी ए ही रेडियस आहे, पी बी ही रेडियस आहे. हे दोघं जेव्हा एकमेकांना जॉईनिंग होतात तेव्हा काय तयार होतो, तर हा काय तयार होतो, डायमीटर तयार होतो. मग याच्यावरून आपल्या लक्षात येईल की यातलं डिस्टन्स बघा, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स. आता हे डिस्टन्स जे असतं तर रेडियस जे आहे, रेडियसचं डिस्टन्स जे आहे ते डायमीटरच्या काय असतं, तर मल्टिप्लायज 2 असतं, म्हणजे दुप्पट असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. मग ए बी इज डायमीटर ऑफ दिस सर्कल. समजलं सगळ्यांना? द सेंटर ऑफ द सर्कल बिलो is O. There are other points and lines given the diagram. Find the radius, chord and diameter in the diagram and write the names in the box provided. म्हणजे काय, तर O केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर याच्यामध्ये रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड कोणकोणते आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. मग रेडियस कोणकोणते आहेत या ठिकाणी, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रेडियस कोणते आहेत, तर इथे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ओ एम, धिस इज अ रेडियस, ओ एम, ओ टी, त्यानंतर ओ पी अँड ओ एस, दीज आर द रेडियस ऑफ दिस सर्कल. And diameter, which is the diameter in this circle, MT. MT is diameter in this circle and PS is the diameter is this circle. MT and PS, this is the diameter in this circle. Which is the chords in this circle? MN. MN is the chord of this circle and MT. This is also chord is this circle and PS, this is chord. Chords हे जे आहेत हे chords या ठिकाणी दिले आहेत, म्हणजे हे जीवा या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर MN ही हे काय दिलेलं आहे आपल्याला, chord दिलेला आहे. त्यानंतर हा MT हा सुद्धा chord आहे. हे जर डायमीटर जे आहेत हे डायमीटर काय असतात, तर सर्वात वर्तुळाचे मोठे कॉर्ड्स असतात. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने ह्या फिगरमध्ये तुमच्या पेज नंबर 41 मध्ये या पद्धतीचे डायग्राम आणि या पद्धतीचं एक्झाम्पल जे आहे ते दिलेलं आहे, ते या पद्धतीने आपण सोडवायचं आहे. ड्रॉइंग अ सर्कल्स. ड्रॉइंग अ सर्कल्स, we use a compass to drawing a circle. One arm of a compass is metal, one arm. This arm is metal arm of this compass. This arm is metal arm of this compass. हे जे आहे हे काय आहे, तर धातूचं आर्म दिलेलं आहे. and other arm has a place to fix a pencil and other arm is placed to fix a pencil. हे जे आहेत ह्याच्यामध्ये आपण पेन्सिल फिक्स करू शकतो. अ पेन्सिल ऑफ अ सुटेबल लेंथ टू फिक्स टू द कंपास. पेन्सिल जे आहे ते आपण यामध्ये फिक्स करून आणि आपल्याला दिलेल्या मापाचं, दिलेल्या त्रिज्येचं जे आहे ते वर्तुळ काढता येतं. हे जे कंपास आहे हे तुम्ही बघा, तर याच्या साहाय्याने आपल्याला वर्तुळ काढता येतं. धिस आर्म इज मेटल आर्म, म्हणजे हा जो आर्म आहे हा मेटल आर्म आहे, म्हणजे धातूचा आर्म आहे. आणि धिस आर्म इज फिक्स फॉर पेन्सिल, म्हणजे हा जो आहे पेन्सिलसाठी फिक्स केलेला आहे. आणि याच्या साहाय्याने आपण काय करतो, तर आपल्याला वर्तुळ काढता येतं. फर्स्ट फिक्स अ पेन्सिल टू द कंपास. अलाइन द मेटल टिप ऑफ द कंपास विथ द पेन्सिल पॉइंट ॲज शोन इन द पिक्चर ऑन द राईट. या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अशी पेन्सिल जी आहे हे आपण काय केलं आहे, फिक्स केलेली आहे. आणि ही पेन्सिल फिक्स केल्यानंतर
हे जे आहे अंतर, हे डिस्टन्स जे आहे असं आपण काय करतो, कमी जास्त करू शकतो. हे डिस्टन्स जे आहे ते कमी जास्त करू शकतो. आणि आपण काय करणार आहोत, आता आपण या ठिकाणी या अशा पद्धतीने याचं हे जे आहे, तर या ठिकाणी आपण काय काय करू, इथे आपण एक पॉईंट घेऊ. हा इथं पॉईंट घेतला आपण, हा इथे या ठिकाणी पॉईंट घेऊन आणि काय केलं, या ठिकाणी सर्कल अशा पद्धतीने काढलेलं आहे. बघा तुम्ही, पुन्हा एकदा सांगतो मी, या पद्धतीने असं जे सर्कल आहे हे काढलेलं आहे. प्रॉब्लेम सेट 28. प्रॉब्लेम सेट 28 आपण पाहतो. बघा या ठिकाणी 2 सेंटीमीटर रेडियस घेऊन आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला सर्कल काढायचं आहे. मग आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये बरोबर 2 सेंटीमीटर रेडियस घ्यायचे. बरोबर 2 सेंटीमीटर असलेली रेडियस जी आहे, बघा इथे जे आहे बरोबर 2 सेंटीमीटर आहे. बघा तुम्ही, बरोबर 2 सेंटीमीटर आलेलं आहे. हे 2 सेंटीमीटर डिस्टन्स पट्टीच्या साहाय्याने आपण याच्या कंपासमध्ये घेतलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, तर सर्कल आपल्याला काढायचं आहे. मग आपण प्रथम काय करणार, त्याचा एक सेंटर पॉईंट घेणार. या ठिकाणी एम हा त्याचा सेंटर पॉईंट घेतला. हे सर्कल आपण काढलेलं आहे. याची जी रेडियस आहे ही किती आलेली आहे, इथं रेडियस बघा या ठिकाणी जे आहे बरोबर किती आहे, 2 सेंटीमीटर आहे. आपण जर हे केलं, या ठिकाणी 2 सेंटीमीटर जे आहे हे रेडियस आहे. आणि या ठिकाणी आपण नाव देऊ एम एन. एम एन किती आलेलं आहे, एम एन 2 सेंटीमीटर आहे, 2 सेंटीमीटर. आता ही इथे आपण इथे हे वाढवून घेऊ. हा इथे बघू आपण यातला फरक बघू. आता ही किती आलेली आहे बघा बरं, किती आलेली आहे. इथे आपण नाव देऊ पी. हे नाव या ठिकाणी दिलं पी एन. इथे पी एन काय आहे, पी एन हा काय आहे, तर डायमीटर आहे. डायमीटर किती आला, 4 सेंटीमीटर. डायमीटर किती आलेलं आहे या ठिकाणी, 4 सेंटीमीटर हा या ठिकाणी डायमीटर आलेला आहे. लक्षात आहे सगळ्यांच्या, 4 सेंटीमीटर जो आहे तो या ठिकाणी डायमीटर आलेला आहे. पुन्हा आपण बघूया, इथे 4.5 सेंटीमीटरचं आपण डिस्टन्स घेऊ. 4.5 सेंटीमीटर हे डिस्टन्स बघा, बरोबर 4.5 सेंटीमीटर या ठिकाणी घेतलेलं आहे आपण. किती डिस्टन्स आहे बघा तुम्ही, हे डिस्टन्स आहे ते बघा, किती डिस्टन्स आहे, 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स बघा तुम्ही. हे डिस्टन्स बरोबर 4.5 सेंटीमीटर या ठिकाणी दिसतं आहे. हे 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर एक सर्कल आपल्याला काढायचं आहे. इथे आपण काय करणार, त्याचा सेंटर पॉईंट घेणार ओ. आणि आपण काय करणार, या ओ सेंटर पॉईंटमधून आपण 4.5 सेंटीमीटरचं काय करणार आहोत, आपण असं एक सर्कल आपण काढणार आहोत. काढलं, 4.5 सेंटीमीटरचं काय काढलं आपण, सर्कल काढलेलं आहे. आता इथे आपण जर पाहिलं तर इथे क्यू, इथे ओ क्यू इज 4.5 सेंटीमीटर. ही काय आहे, रेडियस आहे. ओ क्यू ही 4.5 सेंटीमीटर आहे. आणि या ठिकाणी आपण हे जर जोडून घेतले असं, तर बघू आपण किती येते बघा बरं. बघा इथे
पी नाव देऊ आपण. या ठिकाणी काय नाव दिलेलं आहे, पी. आणि इथे पी क्यू इज इक्वल टू किती, पी क्यू जो आहे तो 9 सेंटीमीटर आलेला आहे. किती आलेला आहे, 9 सेंटीमीटर. या ठिकाणी पी क्यू जो आहे हा 9 सेंटीमीटर आलेला आहे. मग आपल्या असं हे लक्षात येतं की याच्या जो आहे तो डायमीटर जो असतो तो डायमीटर कसा काय असतो, तर याच्या रेडियसच्या मल्टिप्लाय 2 असतो. रेडियसच्या मल्टिप्लाय 2 म्हणजे दुप्पट असतो. काय आहे, तर हा जो डायमीटर आहे हा डायमीटर रेडियसच्या मल्टिप्लाय 2 असतो, म्हणजे काय असतो, दुप्पट असतो. हे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी इथे रेडियस जे आहे ते 3.5 दिलेली आहे. मग रेडियस 3.5 दिलेली आहे, डायमीटर किती असणार आहे, मग इथे मल्टिप्लाय 2 केल्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3.5 याला जर मल्टिप्लाय 2 केलं तर या ठिकाणी 7 सेंटीमीटर जो आहे तो काय येतो, डायमीटर येतो. इथे जर आपण पाहिलं तर 7 जो आहे हा 7 काय आलेला आहे, त्याचा डायमीटर आलेला आहे. 7 काय आहे, डायमीटर आलेला आहे. हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर इथे काय आहे, हा डायमीटर काय आहे, 8 आहे. मग इथे 8 डिवाइड बाय 2 केला तर काय येतो, 4. या ठिकाणी रेडियस काय असणार आहे, 4 सेंटीमीटर असणार आहे. रेडियस काय असणार आहे, 4 सेंटीमीटर असणार आहे. इथं डायमीटर किती आहे, 10 आहे. डायमीटर किती आहे, 10 डिवाइड बाय 2 केलं तर काय असणार आहे, 5 इथे काय असणार आहे, रेडियस किती असणार आहे, 5 सेंटीमीटर असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे तर इथे आपण किती डायमीटर या ठिकाणी किती दिलेला आहे, या ठिकाणी डायमीटर जो आहे हा 6 आहे. डायमीटर किती आहे, 6 इंटू 2 केला तर इथे किती येतो, 12. मग इथे काय असणार आहे, 12 जो आहे तो काय असेल, इथे रेडियस 6 आहे, 12 काय आहे, डायमीटर येईल. समजलं. या पद्धतीने अशा पद्धतीने ही उदाहरणं जी आहेत ही आपल्याला सोडवायची आहेत. द इंटेरियर अँड द एक्सटेरियर पॉइंट्स ऑफ द सर्कल. द इंटेरियर अँड द एक्सटेरियर ऑफ सर्कल. द इंटेरियर अँड द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. Here which points are interior points in this circle? Interior points कोणकोणते आहेत ते बघू आपण. Interior points P, Q, R are interior points and T is the center point. T is also interior point. P, Q, R. P, Q, R are the interior points in and T are interior points in this circle. And which points are on the circles? Which points are on the circles? K, L, M, N. These points are on the circle. K, L, M and N. These points are on the circle. And which points are exterior of the circle? Which points are exterior of the circle? A, B, C, D. A, B, C and D. These points are the exterior points of this circle. म्हणजे या ठिकाणी वर्तुळामध्ये असलेला वर्तुळाचा भाग, वर्तुळामध्ये असलेला वर्तुळाचा याला म्हणायचं एक्सटिरियर पार्ट ऑफ दिस सर्कल. हा जो आहे हा इंटिरियर, हा जो आहे हा इंटिरियर पार्ट ऑफ दिस सर्कल म्हणजे वर्तुळाचा अंतर्भाग, याला म्हणायचं वर्तुळाचा अंतर्भाग, एक्सटिरियर पार्ट ऑफ दिस सर्कल. आणि हा जो आहे हा वर्तुळाचा भाग, हा जो आहे हा सगळा वर्तुळाचा भाग आहे. म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत ते वर्तुळावरचे पॉईंट्स आहेत. आणि ए, बी, सी अँड डी हा जो आहे हा एक्सटिरियर पार्ट ऑफ दिस सर्कल म्हणजे हे जे आहेत हा वर्तुळाचा बाह्य भाग आहे. हे आपल्या लक्षात येतं. याच्यावरूनच आपण काय करतो तर
points in the interior of the circle, points in the interior of the circle P, Q, R and T. These points are interior of the circle. The points in the exterior of the circle A, B, C and D. These points are exterior points of the circle, and points on the circle K, L, M and N are points are on the circle. म्हणजे वर्तुळाचा भाग, त्यानंतर वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळाचा बाह्य भाग असे वर्तुळाचे काय पडतात तर भाग पडतात किंवा पार्ट्स पडतात, हे आपल्या लक्षात येईल. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्कम्फरन्स म्हणजे वर्तुळाचा परिघ. हा जो भाग आहे, हा जो भाग आहे हा किती लांबीचा असेल, किती सेंटीमीटरचा असेल असं आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग याचा सर्कम्फरन्स कसा काढता येईल आपल्याला, तर आपण काय केलेलं आहे, हा थ्रेड एक घेतलेला आहे, या थ्रेडच्या साहाय्याने बरोबर या ठिकाणी असं हे केलेलं आहे आणि बरोबर इथपर्यंत आपण हा थ्रेड अशा पद्धतीने हे केलेलं आहे, बरोबर आहे. आता हे अंतर असं एवढं हे आपण घेतलं आणि याची लेंथ इथपर्यंत आलेली आहे. हे जे आहे ह्या पट्टीच्या साहाय्याने इथे 1 आहे आणि इथे हे आहे, इथं जर आपण मोजलं तर बरोबर किती येते 22 सेंटीमीटर. मग हे जे हा जो सर्क्युलर पार्ट आहे याचा सर्कम्फरन्स किती आलेला आहे 22 सेंटीमीटर याचा सर्कम्फरन्स आलेला आहे. पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला. काय करायचं तर या ठिकाणी हे करायचं, या पद्धतीने हा थ्रेड घेऊन आणि या पद्धतीने त्याचा सर्कम्फरन्स जो आहे हा सर्कम्फरन्स इथे बरोबर हे झालेलं आहे, इथे बरोबर हे झालेलं आहे बघा तुम्ही. आता इथे एवढा जो भाग आहे हा हे केला आणि इथून इथे हे ठेवला आणि इथे केल्यानंतर बरोबर 22 सेंटीमीटर हा जो आहे हा त्याचा सर्कम्फरन्स आलेला आहे, हे आपल्या लक्षात येईल. आता आपण याचा घेतला, आता याचा आपण सर्कम्फरन्स काढूया. हे बघा याचा सर्कम्फरन्स आपण काय केलं, या पद्धतीने आपण घेतलं, असं घेतलं आणि इथपर्यंत आलं. आता हे बाजूला केलं आपण. आता याचा सर्कम्फरन्स किती येतो ते आपण बघू. याचा जो सर्कम्फरन्स असेल तो किती आलेला आहे बरोबर 10 सेंटीमीटर. याचा सर्कम्फरन्स जो आहे हा बरोबर 10 सेंटीमीटर याचा सर्कम्फरन्स आलेला आहे. इथे लक्षात सगळ्यांच्या या पद्धतीने याचा सर्कम्फरन्स जो आहे हा 10 सेंटीमीटर आलेला आहे. आता याचा सर्कम्फरन्स किती आहे ते बघू आपण. बघा या ठिकाणी हे आपण या पद्धतीने हे केलेलं आहे आणि इथे आपण हे झाल्यानंतर आपण हे अंतर असं ठेवलं. याचा सर्कम्फरन्स किती आलेला आहे, याचासुद्धा 10 सेंटीमीटर सर्कम्फरन्स आलेला आहे. म्हणजे हे दोन्ही बरोबर सारखेच दिसत आहेत, हे आपल्या लक्षात येईल. अशा पद्धतीने याचा जो सर्कम्फरन्स आहे हा सर्कम्फरन्स किती आलेला आहे, एकाचा किती आलेला होता तर याचा किती 22 आलेला होता आणि याचा ह्या दोघांचा यांचा जो आहे हा 10 सर्कम्फरन्स आलेला होता. मग सर्कम्फरन्स म्हणजे काय तर ही जी कडा असते याचं जे हे असतं तर याला म्हणायचं, हा जो असतो हा त्याचा काय आहे सर्कम्फरन्स. एवढे जे हे डिस्टन्स आहे याचं हे आहे सर्कम्फरन्स. म्हणजे ते पट्टीच्या साहाय्याने या पद्धतीने मोजता येतं. नंतर या ठिकाणी हा जो आहे याचा जो आहे हा त्याचा काय आहे, हे या पद्धतीने हे केल्यानंतर हे जे डिस्टन्स येतं हा त्याचा काय आहे सर्कम्फरन्स आहे, हे आपल्या लक्षात येईल. shown alongside a bangle. If the bangle breaks a points A and B, it will be split into two parts as shown in the picture. In this figure, this is a bangle. ही काय बांगडी आहे आणि ही बांगडी जी आहे हे बांगडी जर आपण अशी ब्रेक केली तर याचे असे पार्ट्स तयार होतात. हे जे पार्ट्स तयार होतात मग ह्या पार्ट्समध्ये हा जो आहे ह्या पार्ट्सला हा जो पार्ट आहे दिस इज आर्क ऑफ सर्कल. दिस इज आर्क ऑफ सर्कल. हा जो पार्ट आहे या पार्टला जर आपण हे केलं तर इथे दिस इज अ पार्ट ऑफ आर्क ऑफ सर्कल. इथे आपण जर पाहिलं तर हा दिस इज आर्क
this is arc of circle and this is a arc of circle. तर इथे या ठिकाणी जे आहे तर हे आर्क ऑफ सर्कल आहेत, हे जे आहेत हे काय आहेत, आर्क्स ऑफ सर्कल आहेत. मग या ठिकाणी याला आपण इथे ए नाव देऊ आणि या ठिकाणी याला आपण बी नाव देऊ. हा ए इज द आर्क ऑफ सर्कल अँड बी इज द आर्क ऑफ सर्कल. अशा पद्धतीने ही जी नावं आहेत ही नावं देऊन आपण आर्क जे आहेत असे, म्हणजे हे जे तुकडे आहेत हे इथून तर एवढा भाग जो आहे हा जो आहे इथून तर एवढा भाग आर्क ऑफ सर्कलमध्ये येतो. हा जो पार्ट आहे हा आर्क ऑफ सर्कलमध्ये येतो. मग हा पार्ट कसा आहे, छोटा पार्ट लहान आहे म्हणून याला आपण काय म्हणू तर मायनर आर्क याला म्हणतो आपण. याला आपण काय म्हणू, मायनर आर्क. हा आर्क कसा आहे, मोठा आहे म्हणून याला आपण काय म्हणणार, मेजर आर्क म्हणणार. हा जो आहे हा काय आहे, मोठा आहे. हा जो पार्ट आहे हा मोठा पार्ट आहे, याला आपण मेजर आर्क म्हणणार. आणि हा पार्ट छोटा आहे याला आपण काय म्हणणार, मायनर आर्क म्हणतात. हे तुम्हाला 7वीला आहे. मेजर आर्क आणि मायनर आर्क हे तुम्हाला 7वीला आहे. पण हा जो पार्ट आहे या संपूर्ण पार्टला आपण काय म्हणतो तर आर्क्स असं म्हणतो. हा जो आहे हा एक आर्क झाला आणि हा एक आर्क झाला. हे दोन्ही जर आपण एकत्र केले असे तर इथे हे तयार होतं. हे एक काय तयार होतं, सर्कल तयार होतं. सर्कलचे पार्ट आपण वेगळे केले तर काय तयार होतात, त्याचे आर्क्स तयार होतात. काय तयार होतात, आर्क्स तयार होतात. हे आपल्या लक्षात येईल. आणि हे जे असं एकत्र जोडले तर हे एक पूर्ण सर्कल तयार होतं. आणि अशा पद्धतीने हे आहेत आर्क्स ऑफ दिस सर्कल. समजलं, मग आर्क्स समजलं सर्कलचे. अशा पद्धतीने आता इथे आपल्याला त्याचं प्रत्यक्ष हे बघायचं आहे, ते आपण बघणार आहोत. हे जे सर्कल आहे या सर्कलमध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे ए बी हा जो आहे हा काय आहे, आर्क आहे. इथे हा जो आहे हा काय दिसतो आपल्याला, आर्क दिसतो. समजलं. आणि इथे हा एक आर्क आहे, हा ए बी हा सुद्धा असा एक आर्क आहे. मग यांची नावं वेगळी घेण्यासाठी या ठिकाणी एक वेगळं नाव दिलं जातं. या ठिकाणी जर आपण नाव दिलं इथे सी आणि या ठिकाणी डी नाव दिलं तर काय तयार होतो, आर्क ए सी बी, आर्क ए सी बी. आणि या ठिकाणी आर्क ए डी बी किंवा बी डी ए असे या ठिकाणी आर्क्स तयार होतात. हा जो आहे हा कसा आर्क आहे, हा छोटा आर्क आहे म्हणून याला आपण काय म्हणू तर मायनर आर्क, म्हणजे छोटा आर्क आहे. हा आर्क मोठा आहे म्हणून याला काय म्हणू आपण, मेजर आर्क म्हणू. हा पार्ट तुम्हाला मायनर आर्क आणि मेजर आर्क हा तुम्हाला 7thला आहे, 7वीला आहे. या ठिकाणी पुन्हा हे आर्क्स दिलेले आहेत. याचे ए बी हा एक आर्क या ठिकाणी दिलेला आहे, सी डी हा एक आर्क या ठिकाणी दिलेला आहे, तुमच्या लक्षात येईल. आणि इथे एम एन हा एक आर्क दिलेला आहे. म्हणजे हे जे आहेत आर्क्स आर द पार्ट ऑफ सर्कल. हे जे आहे ते पार्ट ऑफ सर्कल. मग याचं रीडिंग करण्यासाठी सोपं जावं म्हणून याला मध्ये एक नाव दिलं जातं. समजा इथं एम नाव दिलं, या ठिकाणी एन नाव दिलं, या ठिकाणी ओ नाव दिलं. मग आपण रीडिंग करताना काय करू, आर्क ए एम बी काय लिहिणार, आर्क ए एम बी, आर्क सी एन डी असंही वाचू शकतो, डी एन सी पण वाचू शकतो, बी एम ए असंही वाचू शकतो. आणि आर्क एम ओ एन किंवा आर्क एन ओ एम अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याचं रीडिंग करू शकतो. समजलं. अशा पद्धतीने सर्कल हा जो टॉपिक आहे हा आपला संपलेला आहे आणि याच्यावरची काही एक्झाम्पल्स जी आहेत ती आपण सोडवणार आहोत. ओके.